मातंग समाजाविरुद्ध ही लढाई नाही, ही लढाई महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे. त्यामुळे आमचा लढा मातंग समाजावर स्वतःवर न घेता हा आमचा लढा महाराष्ट्र शासनाविरुद्ध आहे. शासन माहेर आणि मांग ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मराठा आणि धनगर यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्याचाच एक भाग म्हणून महार आणि बौद्ध किंवा हिंदू मांग आणि नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो बहुत ही शानदार तरीके से सोलापुर शहर का जंतर मंतर माने जाने वाले सोलापुर शहर के पूनम गेट के पास आए अपन जिला परिषद के, जहां पर जो है जोहर की नमाज के बाद से यानी 1:30-2 बजे से जो है आंदोलन शुरू है। बहुत ही ज्यादा जो है गर्दी यहाँ पर बहुजन समाज की जो अपने को देखने के लिए मिल रही है। और ये पूरे कार्यक्रम का, इस पूरे आंदोलन का पूरा जो मेन मोटो है उसके बारे में हम जानने की कोशिश करेंगे। तर नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. आपलं नाव? विकिराज साळवे. मग साळवे साहेब, या पूर्ण आंदोलनाची थोडक्यात माहिती द्या. कशासाठी हे आंदोलन होतं? हे आंदोलन आहे ना, सरकार आहे ना, सरकार आहे ना, जातीवादी सरकार आमच्या दोन भावात भांडणं लावाल, एक म्हणजे? मातंग समाजात आणि आमच्या एक बुद्ध समाजात. ही बीजेपी सरकार पूर्णपणे आमच्या समाजात भांडणं लावाले. लहान मोठा भाऊ एका ठेवी नाही, तो भांडणं लावत होतो बीजेपी सरकार. मग कसं म्हणजे त्यांनी वर्गीकरण करणार आहेत का या पूर्ण याच्यामध्ये, जातीमध्ये? खूप वर्गीकरण तर होत नाही दादा, आणि आम्ही होप देणार नाही. म्हणजे संविधानाविरुद्ध त्यांनी काम करायला? हो, बीजेपी सरकार पूर्णपणे संविधानाच्या विरोधात काम करायला. मग या आंदोलनाची तयारी किती दिवस झालं चालू होती? या आंदोलनाची तयारी 10 दिवस झालं चालू होती का? हो. आणि किती वाजेपासून आंदोलन चालू आहे? ही सकाळी 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून? मी पण पुण्यात होतो बॉस, मला पण माहित नव्हतं. मी जेव्हा नवी पेठला जायला निघालो तेव्हा एका मित्राचा स्टेटस बघितला, पण नवी पेठेतलं काम मी थांबा गेलो. मग म्हणलो पहिला इथं येऊ. आपले बहुजन समाजातले जे भाऊ आहेत आपले, त्यांचं एक आंदोलन चालू आहे, त्याला आपण कव्हरेज देऊ. एक पत्रकार असण्याच्या नाते आपलं हे काम महत्वाचं आहे, नंतर तिकडची काम होत राहतील आपली, म्हणून मी पहिला इकडे आलो आणि यांचं पूर्ण हे केलं. खूप खूप धन्यवाद. आता कोण कोण, म्हणजे कुठले कुठले लोक आले तिथं? इथं पूर्ण 18 पकड जातीतले सगळे टोटली समाज होता. आमचा मातंग समाज पण, आमचा बारका भाऊ पण होता इथे. या आंदोलन त्यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे. तर मग तुम्ही मनुवादी सरकारला काय बोलू इच्छिता या ठिकाणी? मनुवादी सरकारला एकच बोलू शकतो की जय 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 भीम, जय भीम. पेट को निकले थे भाई, लेकिन नवी पेट का काम जो है थोड़ा देर से भी हो सकता। बोला मैं जॉब के रिलेटेड बात करनी थी अपने को, मैं बोला बाद में जाएंगे क्या, अभी आंदोलन में छे अपन थोड़ी देर से। बहुत ही बढ़िया जो है आंदोलन वाला। फोन में चार्जिंग एक खत्म होने आई है मेरे, इसलिए मैं ज्यादा शूट नहीं कर पाया। पुणे से आते टाइम को जो है क्या तो एक 40-50% चार्जिंग थी। बहुत ज्यादा जो एडिटिंग वगैरह चालू थी ना अपने, वो स्टूडेंट प्रोटेस्ट का भी अपन एडिटिंग कर रहे थे। अभी क्या तो 3 बजे नहीं, शायद कितने बजे, 3 बजे ले अभी, तो चार्जिंग अपने फोन में क्या भी नहीं है, एक 2-3% बची ली है, तो इसलिए थोड़ा वीडियो बना। एक आदमी का इंटरव्यू लेने का हुआ। अभी आंदोलन जो है इनका 3 बजे खत्म हुआ माशाल्लाह, बहुत ही बढ़िया। वही तो देखेंगे, बोलते अभी 5 बजे तक है, घर को बोल रहे हैं अभी खाना खाने वास्ते छोड़े ले उनके लोगों को, तो देखते। बहुत ही बढ़िया हुआ भाई सब कुछ। अब यहाँ से जो है नवी पेट को जाएंगे बोलते अपन, देखेंगे क्या होता अपने काम का। बहुत ही खूबसूरती के साथ जो है सोलापुर में पूरा विराट मोर्चा जो है शुरू है अपने बहुजन समाज के भाइयों का। मैं जो है नवी पेट की तरफ जा रहा था, उस वक्त जो है 2-3 स्टेटस देखा अपने दोस्तों के बहुजन समाज के, तो मुझे पता चला कि यहाँ पर जो है एक मोर्चा चालू है। और एक पत्रकार होने के नाते जो है अपना ये धर्म है कि सभी लोगों को जो है समान अपने को वर्तणूक देनी जरूरी है। तो यहाँ पर जो है पूरा मोर्चा चालू है। ये जो मनुवादी सरकार आज की जो मनुवादी सरकार है, वो हर जाति में, हर धर्म में जो है झगड़ा लगाने की कोशिश कर रही है। और वही झगड़े को रोकने के लिए जो है मनुवादी सरकार के खिलाफ आवाज उठाने के लिए हमारे बहुजन समाज के भाइयों ने जो इस पूरे मोर्चे को जो है यहाँ पर उठाया है, तो उसी के बारे में हम बात करेंगे। तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? मी राजाभाऊ सोनकांबळे, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा समन्वयक आणि निमंत्रक. मग साहेब, हे जे पूर्ण आंदोलन आहे, या आंदोलनामागचं कारण काय आहे? मी या कृती समितीच्या माध्यमामधून गेले 1.5 महिने झाले सोलापूर शहर असो, सोलापूर जिल्ह्यातले 11 तालुके असू दे, 11 तालुक्यामध्ये प्रचार आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या टीमला घेऊन या मोर्चाच्या बाबतीत मी वातावरण निर्माण केलं. आणि हा मोर्चा अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या एक मातंग समाज आहे, जे हिंदुत्ववादी वजन मोठ घेऊन मैदानात उतरलेला आहे. RSS वादी विचारसरणीचे काही मातंग समाजाचे लोक आरक्षणाच्या
उपवर्गीकरणाची मागणी करतायत. जे बौद्धवादी मातंग समाज आंबेडकरवादी आहेत, बौद्धवादी आहेत, ते मात्र या आरक्षण उपवर्गीकरणाला सक्त विरोध करतायत. त्याच्यामुळं मातंग समाजाविरुद्ध ही लढाई नाही, ही लढाई महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे. त्यामुळे आमचा लढा मातंग समाजावर स्वतःवर न घेता हा आमचा लढा महाराष्ट्र शासनाविरुद्ध आहे. शासन माहेर आणि मांग ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मराठा आणि धनगर यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्याचाच एक भाग म्हणून महार आणि बौद्ध किंवा हिंदू नाही मांग आणि बौद्ध या दोन समाजामध्ये सध्या वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. आणि तो प्रयत्न आम्ही हाडून पाडण्यासाठी हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. जर हे उपवर्गीकरण झालं संविधानाच्या विरोधात जाऊन, तर यामुळे कोणाला काही नुकसान होऊ शकते का? वास्तविक पाहता अनुसूचित जातीमध्ये एकंदरीत 59 जाती आहेत. या 59 जातीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाची संख्या जास्त आहे, त्याच्यानंतर मातंग समाजाची संख्या जास्त आहे. वास्तविक पाहता जर समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे उपवर्गीकरण झालंच तर याच्यामध्ये बौद्ध किंवा महार समाजाचं कसल्याही प्रकारचं नुकसान नाही. नुकसान जे आहे महार, मांग, चांभार, ढोर या जर जाती सोडल्या, 59 जातीमध्ये ज्या जाती आहेत, जे खाटीक आहेत, होलार आहेत, अशा ज्या उपजाती पोट जाती आहेत, छोट्या जाती आहेत, यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आणि यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ह्या उपकरणाच्या विरोधात आहे. आता विद्यार्थ्यांचं खूप मोठं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना यश भेटलेलं आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या. तर तुम्हाला वाटते का ज्या प्रकारे त्यांचं आंदोलन एक देश पातळीवर गेलं, जग पातळीवर गेलं, तुम्हाला आपलं आंदोलन हे जे बहुजनांचं चालू आहे हे आंदोलन त्या पातळीवर घेऊन जाऊन आणि सरकारला वाकवण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल का? आम्ही 59 जातीमधील सर्व घटक जातींना एकत्रित करण्यामध्ये यशस्वी झालोय. ही लढाई एकड निवड बौद्ध जातीची किंवा महार समाजाची नाही, ही लढाई 59 जातीच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्याच्यामुळं एका विद्यार्थ्याच्या लढाईनं केंद्र सरकारला झुकवलं, त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारला आम्ही 59 जातीचे लोक झुकवणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण लोक तुम्ही एकत्रित झालेला आहात या ठिकाणी. मग मागणी काय आता सध्या तुमची महाराष्ट्र सरकार? महाराष्ट्र शासनाचे जे उपवर्गीकरणाचा जो घाट गाठलेला आहे, उपवर्गीकरण जो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तो त्यांचा घाट आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, किंबहुना हाणून पाडणारच आहे आम्ही. धन्यवाद साहेब. अजून कोणाला काय बोलायचं का? या साहेब, चार्जिंग कमी आहे फोन मध्ये. नमस्कार साहेब. नमस्ते. जय आपलं नाव? मी रणजित मुरलीधर आयवळे, अखिल भारतीय समाज संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे. मग साहेब तुम्ही तरुण आहात, एक यंग तुम्ही नेता या ठिकाणी दिसत आहात. तर आता साहेबांनी जसं सांगितलं की विद्यार्थ्यांचा पूर्ण आंदोलन जे आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन देशाच्या सरकारला झुकू शकतो, मोदीजींना झुकू शकतो, अमित शहाला झुकू शकतो आणि त्यांच्या एका मातब्बर मंत्र्याला रिझाईन करायला लावू शकतो. तो पण आपल्या महाराष्ट्राचाच मुलगा होता. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढी ताकद आहे की आपण दिल्लीला झुकवू शकतो. तर तुम्हाला वाटते का की आपलं पूर्ण 59 जातीतील लोक एकत्रित होऊन आपल्या महाराष्ट्र सरकारला, बिनलाजी सरकारला झुकू शकेल? 100% झुकू शकतो. कारण या देशाला समतेचं धोरण बांधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि या उपवर्गीकरणाच्या संदर्भात त्याच्या विरोधात त्यांचेच नातू सरसेनानी आनंदराजे आंबेडकर आहेत. म्हणजे त्यावेळी बी आंबेडकर नाव होतं, आजही स्टेजवरती आंबेडकर आहे. 100% झुकू शकतोय आम्ही. एका विद्यार्थ्याला जर सरकार झुकत असेल तर आंबेडकर नावाला का झुकणार नाही? बरोबर, हे आमचा प्रश्न. जर त्यांनी असं काही प्रकार केले की बाबा तुमचं आंदोलन हाणून पाडण्याचा काही प्रयत्न केले सरकार, आता तुम्ही बघितलं दिल्लीमध्ये 20 तारखेला कसं लहान लहान विद्यार्थ्यांवर त्यांनी जे लाठीचार्ज केला किंवा टिअर गॅस वगैरे फेकले, बंदुकींचा वापर केला, तसं जर आपल्या आंदोलनावर जर होईल तर तुमचं त्याला प्रत्युत्तर शांततेने असेल का वेगळ्या पद्धतीने असेल? आम्ही शांततेने उत्तर देणार. कारण बाबासाहेबांनी आम्हाला समता दिली, स्वातंत्र्य दिले, बंधूंनी न्याय दिले. त्यामुळे आम्हाला बाबासाहेबांची शिकवण आहे शांततेत हे करायचं. त्यामुळे आम्ही शांततेत त्यांना उत्तर देऊ. आणि जर त्यांनी शांततेची भाषा जर त्यांना कळत नसेल तर इटका जेव्हा पत्तरची देगे. मग आता हे किती दिवस चालणार आहे आंदोलन? म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये चालू आहे महाराष्ट्राच्या? महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यात हे उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन चालू आहे. जोपर्यंत हे शासन उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. मग आता जसं दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीच्या सरकारला हरवलं तसं मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या सरकारला हरवण्याचा काय प्लॅन आहे का तुमचा? मुंबईमध्ये आमचा ऑलरेडी मोर्चा झालेला आहे. म्हणजे एक संघटित मोर्चा, पूर्ण महाराष्ट्रातील लोक एकत्रित येऊन. हा शेवटी आनंदराज आंबेडकर साहेब जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढचं धोरण राखू.
त्यांनी सांगितलं आपल्याला सगळ्यांना मुंबईला यायला लागते, तर आम्ही मुंबईत सुद्धा ठाण मांडून बसायला तयार आहे. बरोबर आहे. जसं मराठा आरक्षणासाठी जरांगे साहेबांनी मुंबईमध्ये ठाण मांडली होती, जसं विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी अभिजित तिपकेनी व सोनम वांगचुकनी आपल्या दिल्ली सरकार विरुद्ध त्यांचा लढा होता म्हणून दिल्लीमध्ये जे केंद्र सरकारच्या छातीवर बसून त्यांनी आंदोलन केलं, तसं तुम्हाला देखील विधिमंडळाच्या छातीवर बसून हे आंदोलन करावं लागेल जर सक्सेसफुल करायचं. आम्हाला 100% करावं लागणार, कारण ह्या आधी फक्त ह्या संबंध देशातली एकच समूह फक्त जेबीमचा नारा देत होते, पण अभिजित दिपकेने दाखवलं की सर्व देशाला त्यांनी जेबीमचा नारा द्यायला लावला आणि त्या जेबीमच्या नाऱ्यापुढे हे शासन चुकलं. बरोबर. आता ऑलरेडी जेबीम म्हणणारा हा समूह आहे, त्यामुळे आम्हाला ते जास्त अवघड जाणार नाही. बरोबर. थोडस अभिजित दिपकेनं थोडस अवघड गेलं, पण मुळातच आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीतून मुशीतून तयार झालेली आम्ही भीमा आम्ही अनुयायी आहे, त्यामुळे आम्हाला फारसं जास्त ते अवघड होणार नाही. म्हणजे तुम्हाला रडायचं नाही, आता लढायचं तुमची पूर्ण निर्धार झालेला आहे. लढणं हे रक्तात आहे. रक्तात आहे. त्या बाबासाहेबांनी आम्हाला लढणं शिकवले, रडणं नाही शिकवलं, रडणं नाही शिकवलं. आणि लढणं आमच्या रक्तात असल्यामुळे आम्हाला काय नाही, हे आम्ही करू शकतोय. तर अशाच प्रकारे जे या ठिकाणी एक सुंदर जे आहे पूर्ण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जे आहे पूर्ण महाराष्ट्रामधून जे प्रतिसाद भेटत आहे, तर मी हेच सांगू इच्छितो या सरकारला की बाबा लोक जे आहेत नाराज झालेले तुमच्यावर, सगळ्या समाजाची लोक नाराज आहेत, मराठा नाराज आहे, बहुजन नाराज आहे, ओबीसी नाराज आहे, या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा तुमच्यावर नाराज होते. तर तुम्ही खुश कोणाला केला? एवढे वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, ट्रिपल इंजिनची सरकार आहे तुमचं काय म्हणतात आपल्या सरपंचाच्या मेंबर पासून जे आहे तुमचं जे आहे राष्ट्रपतीपर्यंत तुमचीच लोक आहेत, तरी सुद्धा तुम्ही लोकांना जर खुश ठेवत नसाल तर तुम्हाला सरकारमध्ये बसून काय फायदा आहे? निश्चितपणे सरकारमध्ये बसण्याचा त्यांना अधिकार नाही, कारण ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं त्यांच्याच घराण्यातला आज नातू त्यांचा न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावरती येत असेल ना, निश्चितपणाने ह्या सरकारला अतिशय धोकादायक ठरणार आहे. तर अशा त्यांनी समता दिली, ज्या घराण्यानं समता दिली त्या घराण्यात जर हे सरकार विषमता पेरत असेल तर ह्या सरकारला ह्याचा अंजाम फार मोठा भोगावा लागणार आहे. बरोबर आहे सर. तर अशाच प्रकारे हे आंदोलन सुरू राहील. सगळ्यांना मी हेच विनंती करतो की आंदोलनाला समर्थन द्या. ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन भेटलं, ज्या प्रकारे जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला समर्थन भेटलं, त्या प्रकारे आंबेडकर साहेबांच्या या आंदोलनाला सुद्धा तुम्ही समर्थन द्या, एवढीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. जय भीम. जय भीम. तो फिर चलो भाई, बहुत ही खूबसूरती के साथ जो है बहुजन समाज का ये भव्य दिव्य आंदोलन जो है चल रहा. अभी भी जो है उनको क्या तो खाना खाने हो गए, उनके कौन तो नेता आने वाले इनकर रुकी शायद उन्होंने. तो बहुत ही बढ़िया है वह आंदोलन. 5 बजे तक चलने वाला है ये मस्त में. 5-6 बजे तक परमिशन रहती. तो ये जो है पूरा आंदोलन जो है, जो जाति जाति में झगड़े लगाने का काम चालू है बीजेपी सरकार का, उसके विरुद्ध में जो ये आंदोलन चल रहा. तो जैसा तुम्हें सपोर्ट जो है जरांगे साहब को करे, जैसा अभिजीत दिपके को करे, सोनम वांगचुक को करे, वैसा जो है अम्बेडकर साहब को भी सपोर्ट करो, ये कहना चाहता. अभी फोन में चार्जिंग भी खत्म होने वाली है, क्या तो 10-12% बची लिए अपने को नवी पेट को जाने का है थोड़ा काम से. तो चलिए, अगर आपको ये पसंद आए तो इसे लाइक करो, ज्यादा से ज्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ, और जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.